हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नाली. स्वागत आहे तुमचं स्वप्नालीज किचन अँड ब्लॉग्समध्ये. आज मी बनवणार आहे कॉर्न भेल. तर त्यासाठी मी 2 मके घेतले आहेत आणि ते मक्याला व्यवस्थित साफ करून घेणार आहे. आता मध्ये तोडून सर्व त्याचे दाणे काढून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण काढल्यानं सर्व व्यवस्थित ते निघतात. अशा प्रकारे मी दोन्ही मक्यांचे दाणे काढून घेणार आहे. यावर सगळ्या मक्यांचे दाणे काढून घेतले. आता एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मी सर्व हे मका घालून घेणार आहे. हे सर्व घातले त्यामध्ये आणि त्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. झाकण काढूया आपण. बघा, अशा प्रकारे व्यवस्थित ते शिजले पाहिजे. आता गॅस बंद करून मी ते सर्व काढून घेणार आहे. बघा, असे झाऱ्याने काढून एका प्लेटमध्ये काढणार. असे सर्व काढून घ्यायचे आहेत. ते बॉईल केलेले सर्व कॉर्न मी आता एका भांड्यामध्ये काढणार आहे. आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची, काश्मीरी चिली पावडर, हे तिखट नाही आहे, काली मिरी पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. वरून कोथिंबीर आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर असे 2 चमचे घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि तसं नसलं तर एक मोठा चमचा घेऊन ते व्यवस्थित मिक्स करायचे. आणि आपली छान अशी कॉर्न भेल तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खूप छान आणि टेस्टी होते. आणि अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये सर्व करणार आहे. आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.